नमस्कार, नेशनल मीडिया न्यूज में आप सभी का स्वागत है। चलिए नजर डालते हैं आज की ताजा खबर पर। स्वतंत्र सेनानी स्वर्गीय भाई गुजर चषक 2026 NB11 ने जीता। कराड़ में खेले जा रहे टेनिस क्रिकेट प्रतियोगिता में फाइनल मैच में पुणे के NB11 ने सागर थोरात की टीम को हराकर स्वतंत्र सेनानी स्वर्गीय भाई गुजर चषक 2026 की ट्रॉफी हासिल की। इस प्रतियोगिता में मुंबई के तेज गेंदबाज कैवशे को मैन ऑफ द सीरीज का ट्रॉफी देकर सम्मान किया गया। इस प्रतियोगिता में समालोचक का महत्वपूर्ण काम अभिजीत राउत, श्री गोंदा और मुंबई के प्रशांत आदवड़े ने किया। इस प्रतियोगिता में 16 क्रिकेट टीम ने हिस्सा लिया, जिसका आयोजन पूर्व नगर सेवक कैप्टन इंद्रजीत गुज्जर, युवा नेता वीरेंद्र गुज्जर, उनके सभी दोस्त ने किया। इस प्रतियोगिता के फाइनल मैच के विजेता और मैन ऑफ द सीरीज के खिलाड़ी कैफ शेख से क्या बात की। तुम्ही एक स्वातंत्र्य सेनानी भाई गुजर चषक जिंकलाय आणि फायनल मध्ये कोणत्या निर्धाराने टीम उतरलेली होती, काय सांगाल? प्रथम म्हणजे मी स्वातंत्र्य सेनानी भाई गुजर चषक मध्ये 2026 माझी टीम खेळ होती NB11। तर मी पहिले म्हणजे धन्यवाद मानतो इंद्रजीत गुजर कॅप्टन, त्यांनी आम्हाला इथं येण्याची संधी दिली। त्यांनी फोन केला की तुमची टीम आम्हाला इथे पार्टिसिपेट झालीच पाहिजे। तर पुण्यातील NB11 म्हणजे निलेश शेठ भिंताडे जे आमचे स्पॉन्सर्स आहेत, त्यांनी सांगितलं की आपली टीम तिथे खेळली पाहिजे, खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि या टुर्नामेंटला ऐतिहासिक वारसा आहे। आणि माझ्या टीमला पहिलं सांगितलं की काही टुर्नामेंट असे असतात की तिथं आपल्या टीमचा परफॉर्मन्स हा मायने ठेवतो आणि अशा टुर्नामेंटला परफॉर्मन्स द्या जिथं आपण एक्सपोज होऊ, आपले प्लेयर्स एक्झिबिट। मी खूप यंगस्टर प्लेयर होते आपल्या पुण्यातले, त्यांना मी घेऊन ही टीम बनवली होती आणि माझ्या प्लेयरने खूप चांगला प्रतिसाद दिला आणि खूप चांगला क्रिकेट खेळले आणि जो चांगला खेळतो तोच जिंकतो आणि त्याचप्रमाणे माझी टीम पण खेळली। सर एक वेळ अशी होती की तो लेफ्टी बॅट्समन होता, तुमचा प्रतिस्पर्धी, तो जर ग्राउंडर असता तर चित्र बदललं असतं असं आपल्याला वाटतं का? नाही, ठीक आहे, क्रिकेटमध्ये जर तर चालत नाही, पण क्रिकेट शेवटच्या बॉल पर्यंत काही सांगत नाही काय होणार आहे, तसंच चाललेलं। ठीक आहे, आता एक बॉलरला आमचे रन आले, पण असं तर क्रिकेटमध्ये होतच असतं, बॉलरला रन येतात, पण शेवटी माझा बॉलर बॅकअप होता माझ्याकडं। बॅकअप जो होता त्यांनी सोनू बुधावलेने तो बॅकअप दिला आणि त्याच्यानंतर मयूर मासाळने जो बॅकअप दिला तो एकदम अप्रतिम होता। दोघांनी बॅकअप देऊन माझ्या टीमला परत एकदा विनिंग करून दिलं, मुवमेंट करून दिलं। याच्याआधी कोणत्या ठिकाणी तुम्ही स्पर्धा गाजवली? तसं मी आता मागच्या 25 वर्षाला खेळतोय। माझी टीम पुण्यातली यंग जनरेशन आहे, खूप चांगल्या टुर्नामेंट खेळतात, जेवढ्या इंडियातल्या सगळ्या मोठ्या टुर्नामेंट्स आहेत ती माझी टीम खेळत असते आणि सगळ्यात मेन म्हणजे माझ्या टीमला भरपूर प्लेयर्सला चांगले अनुभवी क्रिकेटर आहेत आणि मुंबई किंवा गुजरात, पुणे, दिल्ली, चेन्नई, कर्नाटका सगळ्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स माझे प्लेयर्स खेळतात, त्याच्यामुळं टीमला खूप चांगला अनुभव आहे आणि पार्टिसिपेट माझी टीम सगळीकडे बाहेर करते। आयोजन संदर्भात काय सांगाल? आयोजन तर मी खूप वर्ष आले, मी म्हटलं ना पहिला ते टुर्नामेंटला वारसा आहे। सगळ्यात मेन म्हणजे आपला इंद्रजीत गुजर कॅप्टन यांच्या अंडर जे इथं ऑर्गनाइजशिप करतात आणि त्यांचे जे बाकीचे जे लोक आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांना साथ देतात आणि कॅप्टननी ज्याप्रमाणे सांगितलेलं असतं त्यांना की याप्रमाणे आपली टुर्नामेंट व्हायला पाहिजे, त्याचप्रमाणे ते प्रत्यक्ष उतरवतात त्यांची माणसं। धन्यवाद सर। मेरे साथ कैसे थे समय बेस्ट आप लोगों ने बॉलिंग की है और आप देख सकते हैं उनको काफी ट्रॉफी मिले, मैन ऑफ द क्या बताना चाहेंगे? सम्मानित किया, बहुत अच्छा लग रहा है। मेरे को मैन ऑफ द सीरीज और बेस्ट बॉलर दोनों मिला, अच्छी बॉलिंग हुई और मैं थैंक करूँगा सागर भाई का जिन्होंने मुझे खेलने के लिए चांस दिया ये टूर्नामेंट। थैंक यू सर। आगे जाके क्या बनेगा सपना? ऐसा कुछ नहीं, बस बड़ा टूर्नामेंट खेलना है, बड़े लेवल पे खेलना है। दर्शकों के बारे में क्या बोलेंगे? यहाँ पे दर्शक स्कूल के स्टूडेंट बहुत है जो आए थे यहाँ पे, देखो लोगों का बहुत चेयर अप सपोर्ट मिला, बहुत अच्छा लगा। धन्यवाद। सागर थोड़ा के लिए बंद करके एक बार गेंदबाज सिद्धार्थ जाधव इस ओवर के अगली गेंद